नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या महोत्सवानिमित्त आपण जे एक सिरीज अथवा मालिका बनवत आहोत त्यानिमित्तानं आज आपण काही वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती बोलत असताना या महामानवाच्या कार्याची व्याप्ती इतकी खोल आणि इतकी दीर्घ आहे की आपण किती बोलावं आणि तरी देखील काही विषय पाठीमागे राहून जातील. इतके विषय आणि विषयाचा इतका सार या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आहे. आणि ते पाहत असताना भारतीय असणाऱ्या भारतीय अनेक भाषा आणि नानाविध बोली या प्रत्येकामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक लिखाण झालेलं आहे. आणि तसंच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरती लिखाण झालेलं आहे. आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्येच त्यांच्या जीवनावरती कोणीतरी मराठीमध्ये लिखाण करून ठेवलेलं आहे. हे आपल्याला बहुधा लवकर आपल्या दृष्टिक्षेपामध्ये पुढे येत नाही, परंतु असं लिखाण महाराष्ट्रातीलच कोकणामधील असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. खरं तर ते लिखाण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेलं असून ते लिखाण ते कराचीमध्ये झालेलं आहे. आपल्याला ऐकायला अगदी वेगळं आणि नवीन वाटतं की ते लिखाण कराचीमध्ये असणाऱ्या एका भारतीय त्यामध्ये महाराष्ट्रीयन अशा एका कोकणी माणसानं केलेलं आहे. आणि त्यांचं नाव म्हणजे तानाजी बाळाजी खतावळेकर. तर ह्या खतावळेकर यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर. आणि त्याचं प्रकाशन 1946 साली कराची येथून झालेलं आहे. आणि ते प्रकाशन करत असताना त्याचे प्रकाशन हे रविराज प्रेसमधून व्यंकटराव यादव यांनी ते केलेलं आहे. मग हे आपल्याला नवीनच वाटतं, परंतु बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक प्रकारचं लिखाण झालं. मराठीमध्ये देखील आज लिखाण काही कमी नाही, परंतु प्रथमतः जे आरंभबिंदू म्हणतो असं लिखाण हे डॉक्टर आंबेडकर नावाच्या या पुस्तकामधून झालेलं आहे. हे मी आपल्या या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे लिखाण करत असताना तत्कालीन त्यावेळची परिस्थिती पाहता दुसऱ्या महायुद्धाच्या काळाचा तो काळ होता. आणि त्यामुळं छपाईच्या कागदाची टंचाई निर्माण झाली. आणि ते लिखाण त्यावेळच्या त्यांच्या एका नानल नावाच्या मित्राने त्यावेळी करण्यासाठी त्यांना मदत केली. म्हणजे त्या मदतीच्या जोरावरती कराचीमधून हे लिखाण प्रसिद्धीस आलं किंवा प्रकाशनात येऊन पुढे आलं. आणि हे काम करत असताना ज्या लेखकाने हे काम केलं त्यांचं वय किती होतं तर अवघं 23 वर्ष वय. म्हणजे भगतसिंगांचं जसं 23 वर्ष वय आणि त्यामध्ये त्यांनी जी क्रांती केली अगदी त्या पद्धतीचीच महामानवाच्या जीवनावरती मराठीमधून लिखाण करण्याची ही क्रांती तानाजी नावाच्या या खतावळेकर या महान अशा एका कोकणी सुपुत्राने केलेली आहे. खरं तर ते आपल्या मुंबई विद्यापीठाचे इतिहासाचे पदवीधर आहेत. आणि कोकणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ते देखील एक उदयोन्मुख असे साहित्यिक आणि पदवीधर आहेत. हे देखील आपल्याला माहीत असायला पाहिजे म्हणून मी सांगतोय. म्हणजे भारतामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक जी लिखाणं झाली त्यामध्ये महाराष्ट्राची जी म्हणून ओळख आहे त्या ओळखीचा आरंभबिंदू डॉक्टर आंबेडकर या नावाचं पुस्तक आणि त्या नावाने आहे. याचा आनंद तुम्हा मराठी जनांना असायला पाहिजे. याकरताच आजच्या या बोलण्यामध्ये मी आवर्जून तुम्हाला हे सांगतोय. सांगण्याचं तात्पर्य देखील तेच आहे की बाबासाहेबांच्या जीवनावरती बोलत असताना आम्हाला या गोष्टी माहीत असायलाच पाहिजेत ज्यांनी आमच्या एकूणच या महामानवाच्या जीवनाचा आरंभबिंदू ओळखून मराठीमध्ये लिखाणाची त्यांच्या जीवनावरती लिहिण्याची एक उमदी अशी नवीन प्रकृती आणली आणि ते आपल्यापुढं मांडलं. म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरती लिखाण आणि त्यातून त्यांचा जीवनपट पुढे आणणं असं एक उमदं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. खरंच त्यांना आपण सॅल्यूट केला पाहिजे की ज्या व्यक्तिमत्वाला जगभर पोहोचवण्याचं काम या भारतीय राज्यघटनेने केलं त्या महामानवाचं चरित्र मराठीमध्ये 1943ला लिहायला सुरुवात झाली त्याची. पण काही कारणास्तव ते थोडंसं थांबलं आणि 1946ला त्याचं पूर्णत्व आलं. आणि त्याची दुसरी आवृत्ती नंतरच्या काळामध्ये रमाकांत यादव यांनी देखील आपल्या मुंबईमध्ये त्यांची दुसरी आवृत्ती काढली 28 जून 2010ला.
आणि म्हणजे 2010ला त्याची दुसरी आवृत्ती निघाल्यानंतर त्याचं पुन्हा प्रकाशन झालं आणि महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक जणांना जी माहीत नसलेली ही महत्त्वाची बाब अनेकांना माहीत आणि खुली झाली, म्हणजे ती वाचनीय झाली। बाबासाहेबांच्या जीवनावरती येत्या काळामध्ये अनेक प्रकारच्या नवीन नवीन लिखाणाची सुरुवात येत आहे, होणार आहे। त्याकरता सध्याच्या काळाच्या नवीन ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा नवीन ज्या सुखसुविधा आहेत त्या माध्यमातून सुद्धा हे लिखाण होतं आहे, याचा खरंच मनोमन आनंद आहे। बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक प्रकारच्या भारतीय परंपरेतून आलेल्या अनेक लिखाणांच्या परंपरा पुढे येत आहेत, याचा आनंद आहेच, परंतु बाबासाहेबांच्या जीवनावरचं लिखाण हे जगभर झालेलं आहे। अनेक संशोधक, अभ्यासक, विद्यापीठातील अनेक मान्यवर याच्यावरती शोधनिबंध लिहित आहेत, प्रबंध लिहित आहेत आणि एक संशोधक वृत्ती त्याचा बाणा आणि अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा देखील या बाबासाहेबांच्या विचारातून पुढे येत आहे। त्याकरता अनेक प्रकारच्या चळवळी देखील होत आहेत। वंश भेद असतील, जातीभेद असतील, अस्पृश्यता असेल आणि वर्णभेद असतील, हे जे जागतिक प्रश्न आहेत याच्यावरती जर कोणी मनातून आणि एकूणच कळवळून काम केलं असेल तर बाबासाहेबांचं नाव घेऊन अनेक विद्यापीठांमध्ये अनेक तरुणी याच्यावरती शोधनिबंध करून प्रबंध करत आहेत। याचा आनंद भारतीय म्हणून आपणा सर्वांना असलाच पाहिजे आणि तो आहेच। भारताच्या वेगवेगळ्या राज्यामधून येणाऱ्या वेगवेगळ्या भाषेमध्ये देखील त्याचं लिखाण होतं आहे, याचा मनमुराद आनंद वेगवेगळ्या भाषेतून घेतो आहे आपण आणि बाबासाहेबांच्या जीवनावरती नवीन अजून पट येत आहेत, त्याचा देखील आनंद आहे। हे येण्याचं कारण एवढंच आहे की त्यांच्यामध्ये असणारी एक प्रकारची भारतीय वृत्ती आणि त्यांचा राष्ट्रवाद हा जगाला देखील पोषक वाटतो। त्यामध्ये वाटण्याचं कारण असं की त्यांनी स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्व जी जगाला आज आपलीशी वाटत आहेत, यामध्येच त्यांच्या जीवनाचं सार दडलेलं आहे असं मला वाटतं। बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आजचा विषय हा एवढाच होता आणि त्याकरताच आपण बोलणार होतो आणि तेवढं आपण बोललो आहे। मला वाटतं आता आपण थांबलो पाहिजे आणि तुर्तास मी थांबतो। धन्यवाद।